हाय फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही बघू शकता ही आहे बाळूमामाची पालखी आणि ही आलेली आहे आदमापूरहून. भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, तांदुळवाडी, बारामती या ठिकाणी मुक्कामी आहे. म्हणजे 4-5 दिवसासाठी आहे. इथं पादुका आहेत बाळूमामाच्या. समोर बघू शकता तुम्ही ही पालखी आहे आणि इथं दर्शन घेण्याचे सगळे येतात. आणि जी बाळूमामाची जी मेंढर आहे ती दिवसभर चरण्यासाठी बाहेर गेलेली असते. पालखी याच ठिकाणी असती आणि इथंच रात्री 7 वाजता कीर्तन भजन चालू होतं. रात्रीच्या 9 वाजता आरती असती आणि 10ला आरती झाल्यानंतर प्रसाद असतो. तर बघा, आम्ही आता ही दिवसा दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत. हे असं पद्धतीचं मंदिर आहे इथं भैरवनाथाचं आणि इथं ही मुक्कामी थांबलेली आहे पालखी. तर हे बघू शकता तुम्ही भैरवनाथाचं मंदिर, भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर. तर हे अशा पद्धतीनं भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर आहे. तर यांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आता. तर चला आपण बाहेर बघूया. हे पहिल्यांदाच या मंदिरमध्ये आले. मी इथं राहते पण एवढे दिवस कधीही मंदिर बघितलं नव्हतं. आज पहिल्यांदाच इथं एंट्री केली. आणि हे बघा, भैरवनाथ उत्सव कमिटी ट्रस्ट तांदुळवाडी आणि इथं ही पालखी आहे. आणि इथं आता यांचं दर्शन घेऊन आम्हाला जिथं बाळूमामाचे काय कोळीराम यांचे समर्थ सौजन्य, जिथं बाळूमामाचे मेंढर आहेत ना त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आता. तर बघा, फायनली आम्ही आलेलो आहेत या ठिकाणी. बाळूमामांची पूर्ण मेंढपाळ आहेत इथं आणि ह्याच्या समोरच्या रोडच्या पलीकडच्या साईडला. तर चला आपण बघूया. तर आता इथले जे बाकीचे मेंढपाळ आहे ते सगळे बाहेर चरण्यासाठी गेलेले आहेत आणि हे आता 6:30 वाजलेले आहेत. हो का, हे घरी वापस आलेले आहेत त्यांच्या जागेवर तिथं जाण्यासाठी. तर बघू शकता, आम्ही आलतो दर्शन घ्यायला, तिथं नाहीत म्हणून वापस चाललो होतो घराकडे. तर चला, आपल्याला फायनली थोडंसं सामान आणायचं आहे यांच्यासाठी. तर ते घेऊन यावं. आता फायनली हे आलेले आहेत. आता 7 वाजलेत, 6:30 वाजलेत. तर तोपर्यंत सगळे जेवढे मेंढपाळा बाहेर गेलेले आहेत तेवढे वापस आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, आता हे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि जिथं हे मेंढपाळाचं, तर तुम्ही बघू शकता इथं मेंढ्यांचा तळ आहे किंवा वाघार, याला वाघार किंवा मेंढ्यांचा तळ म्हणतात. तर बघू शकता तुम्ही, या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहेत बाळूमामांच्या मेंढ्यांचं. तर हे अशा प्रकारे एवढ्या अफाट मेंढ्या आहेत आणि बगल तिकडं सगळ्या मेंढ्याच आहेत. आणि बघा ते बाहेर येण्यासाठी कशा करतायत आपल्याला. तर बघू शकतात तुम्ही, एवढा वेळ झालाय, रात्री 8:30 वाजल्यानंतर. हे काही बाबा इथं हे फलटणचे आहेत आणि हे सोकुशीना ह्यांच्या हे समोरचे पण बाबा इथं आलेले आहेत. म्हणजे म्हणतात की यांच्या मेंढपाळाच्या मागं आपण दिवसभर फिरलो की त्यांची बाळूमामाची सेवा केल्यासारखं आहे आणि सगळ्यात जास्त पुण्य यांची सेवा केल्यानंतर भेटतं. म्हणजे हे यांना काय पैसे देऊन इथं आणलेलं नाही किंवा हे राखा मेंढ्या असं कोणीही म्हणलं नाही. जेवढे जण इथं आहेत ना तेवढे आपल्या आपल्या मनाने आलेले आहेत आणि त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे म्हणून ते आलेत. तर बघा, हे सगळे जेवढे आहेत तेवढे आपल्या आपल्या मनाने काय आहेत असे. आणि कोण 1.25 महिन्याची सेवा करतंय, कोण 15 दिवसाची, कोण 1 दिवसाची, 10 दिवसाची. प्रत्येकाच्या मनाने असं सेवा करतात आणि हे नंबर आहेत टाकलेले ह्या मेंढ्यावरती. तर तुम्ही बघू शकता, हे बाळूमामाच्या हो का जे येलेले आहेत, ज्यांनी पिल्ले दिलेत अशाच मेंढ्यावरती नंबर टाकलेले आहेत आणि त्यांच्या पिल्ल्याच्या अंगावरती सुद्धा तोच नंबर आहे, का तर ती ओळखू याव्या म्हणून. आणि बघा, सगळ्या जवळजवळ मेंढ्यांना भंडारा लावलेला आहे. तर म्हणतात की यांच्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये जी आपण एखादी इच्छा बोलली किंवा यांच्या गळ्यामध्ये आपण ओठी बांधली तर आपली इच्छा पूर्ण होते. तर चला, इकडं जन्म दिलेली पिल्लं पण आहेत आणि हे बघा मेंढपाळ, आणि यांच्यापाशी थंडी वाजत नाही म्हणतात. आता हे सगळे जेवढे मेंढपाळ आहेत ना, ही छोटे मुलं, ही सगळे इथंच राहणार आहेत, इथंच या ठिकाणी. आणि हे बघा, इथं ह्यांचा मुक्काम आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने मेंढपाळांनी इथं सोय केलेले आहेत. वाघार म्हणजे बांधलेले आहे त्यांचे. आणि आम्ही ज्या ठिकाणी हे मुक्कामी आहेत ना त्या ठिकाणीच आम्ही भेट घेण्यासाठी खास करून आलेलो आहेत. कारण जिथं पालखी आहे त्याच्या पाठीमागं हे ठेवलेले आहेत. आणि हे ॲड्रेस आहे बारामतीमधील एक तांदुळवाडी छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी आलेले आहेत. 20 वर्षांनंतर म्हणतात की हे आम्ही बारामतीमध्ये आलेलो आहेत. तर चला, आम्हाला समजलं जेवढे खेड्यापाड्याचे, जेवढे आसपासचे लोक आहेत ना तेवढे लोक बारामतीमध्ये यायलेत.
फक्त दर्शन घेण्यासाठी बाळूमामाचे. आणि ज्यांना सेवा करायची ती सेवा करण्यासाठी यायलेत. तर खरंच फ्रेंड्स, तुम्ही इथून कुठून बारामतीमधून कुठून असताल ना, तर नक्की या आमोशापर्यंत आहेत. आमोशा झाले की हे दुसऱ्या गावाला जाणार आहेत. तर बघू शकता हे पुढी पण असे पिल्ले दिलेले आहेत हे मेंढ्या, आणि त्यांची पिल्ले इथंच आहेत. आणि बघा त्यांच्या अंगावरती नंबर आहेत, जेणेकरून त्यांचे पिल्लं हे ज्याचे आहे त्याचे ओळखायला येण्यासाठी. एखाद्या मेंढीवर 14 नंबर असला की त्याच्या पिल्ल्यावर बी 14च नंबर असतो. तर हे ओळखू येण्यासाठी केलेलं आहे. तर चला आपण आता बघूया. आपण इथलं दर्शन घेतलेलं आहे. आता कीर्तन भजन आहे त्या ठिकाणी पण आपण जाणार आहोत. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन लाल घंटी असते, तर नक्की बटन दाबा. सातारच्या का सेवेसाठी आलात का? किती दिवसाची सेवा आहे? 6 महिने. तर तुम्ही बघितलं असेल त्यांची 6 महिन्याची सेवा आहे. ते साताऱ्यावरून आलेले आहे, असे वेगवेगळ्या गावावरून आलेले आहेत. तर मी माझे मिस्टर आम्ही दोघंही इथं भेट घेण्यासाठी आलेलो आहेत. पालखीचं दर्शन घेतलंय. आता हे चला म्हणलं जिथं मेंढ्या आहे तिथं आपण मेन बाळूमामाचं दर्शन घेऊया आणि मगच जाऊया. तर अशा पद्धतीने हे मेंढपाळ बघा आणि ह्यांचं चाललंय. तर खरंच कुणाची इच्छा असेल तर नक्की बारामतीमध्ये या. आणि इथंच आहेत हे मेंढपाळ. आमुषापर्यंत तुम्हाला भेटतील. दर्शन घ्यायला या, यांची सेवा करा. एक दिवस कुठंतरी मेंढ्या त्यांच्या मागं. आणि यांना पैसे देऊन कोणालाही ठेवलेलं नाही मेंढ्या राखण्यासाठी. सो खुशीनं हे लोक सगळे आलेले आहेत. तर मी सगळ्याला प्रश्न विचारलेले आहेत, सगळ्यांना विचारूनच व्हिडिओ बनवलाय. तर चला फ्रेंड्स, कसा वाटला नक्कीच सांगा. नाही का यूट्यूबवरला व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत करावी लागते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चला आता आपण घरी जाणार आहोत. जाता जाता इथं तुम्हाला वातावरण कशा लाईटीच्या सोय वगैरे केलेल्या आहेत ते दाखवल्यात. तर आपला पार्ट 2 पण मी लगेच टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे जिथं पालखी आहे मुक्कामी. ते माझे मिस्टर चला आता इथं पालखी मुक्कामी आहे, तर आपण आता ते पार्ट 2 मध्ये बघूया. इथनं आतमध्ये जायचं हे बघा कसं वल्ल झालेलं आहे. चाललेलो आहेत. तर चला बघू, तिथे कीर्तन चालू आहे. तर इथनं आपण जरा अन्नदान करण्यासाठी आलेलो आहेत खास. तर चला म्हटलं इथं अन्नदान थोडंसं आपल्याला जेवढं घडेल तेवढं करावं. इथं जेवणाची सोय आहे, त्या ठिकाणी आपण गहू देणार आहेत आणि इथं गहू देऊन नंतर घरी जाऊन आपल्याला वापस कीर्तनासाठी यायचं आहे. तर चला आरती पण होती 9 वाजता. तर आरतीच्या टायमिंगला येऊ आता. इथून त्यांचा ऊद नेलेत आणि ऊद नेण्यासाठी त्या साईडला कोणालाही थांबू दिलं नाही. बाळूमामाची जेव्हा काय त्यांचं असेल तेव्हा ते ऊद घेऊन जातात. कुठं मेंढपाळ जिकडं आहेत ना त्या साईडला. इथून आता घेऊन जाणार आहेत, तुम्हाला ते दाखवते मी. आणि त्यामुळं लोकांना तिथून ते ऊद घेऊन जात असताना कोणाही समोर उभारले नाही याची दक्षता घेतात हे. तर चला त्या ठिकाणी जेवणाची सोय आहे. दररोज प्रसाद आहे. हे जेव्हापासून इथं आले मला माहीत झाले आजच 2 दिवसापूर्वी. तर संक्रांत असल्यामुळे काही येणं झालं नव्हतं. तर चला मी आज आलेले आहे. तर आता ऊद नेणार म्हणजे आरती काय केलेली असते आपल्याला पण एवढं माहिती नाही. तर आता ती घेऊन जाण्यासाठी इथं साईडला सरकवलंय लोकांना. आणि हे मंदिर आहे भैरवनाथाचं, तर तुम्हाला ते पण मी दाखवणार आहे. तर चला पुढे. ऊद घेऊन चाललेत म्हणून हे सांगायलेत, तर साईडला सारखं असं सांगायलेत लोकांना. तर आपण बघूया ऊद म्हणजे काय घेऊन जातात. तुम्हाला कुणाला बघणाऱ्याला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे ऊद घेऊन जाणार म्हणजे हे मेंढपाळे जे आहेत ह्या मंदिरच्या मागं थांबलेले आहेत, तर तिकडं हे मेंढ्याकडं घेऊन जातात ऊद. तर चला आता ते येतील. पलीकडं बघा बायका कीर्तनासाठी बसलेले आहेत. खूप मोठं हे मंदिर आहे भैरवनाथाचं. आणि मी ही पहिल्यांदाच बारामती एवढ्या दिवस राहते, जवळच आहे घरापासून, तरी सुद्धा कधी बघितलेलं नाहीये. आज मेंढपाळाच्या म्हणजे हे बाळूमामाच्या हे दर्शनासाठी आल्यामुळे हे मंदिर प्रथमच बघितलेलं आहे. नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि पार्ट 2 नक्की बघा. पार्ट 2 मध्ये पण मी बाळूमामाचं दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्की कुठून व्हिडिओ बघता सांगा. बाय.